अक्षय कुमार आणि अश्विनी यार्दी यांच्या ग्रेझिंग गोट प्रोडक्शनचा पहिला आणि वायाकॉम 18चा दुसरा मराठी चित्रपट 72 मैल चेन्नई एक्सप्रेस सोबत रिलीज होतोय। चेन्नई एक्सप्रेस हा पूर्णतः कमर्शियल सिनेमा आहे, परंतु 72 मैल हा चित्रपट मात्र एका स्पेसिफिक ऑडियन्सशी संवाद साधू शकतो। तरीही मी असा दावा करणार नाही, कारण जेव्हा हा चित्रपट टीव्हीवर दाखवला जाईल तेव्हा त्याचा प्रेक्षक वर्ग मोठा असेल हे नक्की, परंतु सध्या तरी हा चित्रपट पाहायला थिएटरमध्ये किती गर्दी जमेल याबाबत थोडी शंका आहे। आणि अर्थातच त्याचं एकमेव कारण असं आहे की हा चित्रपट मेन स्ट्रीम कमर्शियल सिनेमा नाही आहे। राजीव पाटील यांचं दिग्दर्शन आहे, ज्यांनी रिसेंटली जोगवा या चित्रपटाचं दिग्दर्शन केलेलं। त्यामुळे 72 मैल आणि जोगवा या दोन चित्रपटांचं कंपॅरिझन करण्याचा मोह आपल्याला टाळता येत नाही। आणि मग कुठेतरी जोगवा आपल्याला थोडा सरस वाटतो, कारण तिथे आपल्याला एक लव्ह स्टोरी पाहायला मिळालेली। परंतु 72 मैल चित्रपट हा अशोक वटकर यांच्या 72 मैल या कादंबरीवर आधारित आहे। अशोक वटकर यांच्या लहानपणाची ही एक हृदयद्रावक आठवण आहे। अशोक म्हणजेच अस्क्या लहान असताना बोर्डिंग सोडून पळतो आणि त्यानंतर सातारा ते कोल्हापूर हा 72 मैलाचा प्रवास तो पायी करतो। या प्रवासात त्याला राधाक्का आपल्या 4 मुलांच्या कुटुंबासोबत भेटते। त्यानंतर अशोक म्हणजेच अस्क्या राधाक्काच्या कुटुंबाचा एक हिस्सा बनतो, राधाक्काच्या अपार दुःखी आयुष्याचा एक भाग बनून जातो। परंतु हे काही काळच। दरम्यान राधाक्काचं लहान बाळ सुंदर्या दीर्घ आजाराने दगावतं आणि तिचा तरणा बाण हातातोंडाशी आलेला मुलगा राण्या सर्पदंशाने मृत्युमुखी पडतो। आणि हे सगळं अशोक याची देही याची डोळा पाहतो। अर्थातच त्यामुळे अशोकला राधाक्काचा निरोप घेणं भाग असतं, कारण राधाक्काच्या या अफाट दुःखाचा भाग बनणं अशोकला इतक्या लहान वयात शक्य नसतं। कंटेम्पररी म्युझिक कंपोजर अमित राज यांनी या काळाला साजेसं असं पार्श्वसंगीत आणि गाणी केली आहेत। या चित्रपटाची जमेची बाजू आहे ती संजय जाधव यांची सिनेमॅटोग्राफी। आणि शिवाय राजीव पाटील यांच्या दिग्दर्शनात तुम्हाला नॅचरल लाईट्सचा सुंदर वापर झालेला दिसून येतो। कादंबरीचा चित्रपट बनवणं तशी कठीण बाब आहे, कारण लिहिताना आपल्याला पानांची लिमिट नसते, परंतु सिल्वर स्क्रीनवर वेळेची लिमिट असते। त्यामुळे चित्रपटाची सुरुवातच जबरदस्त होणं गरजेचं होतं आणि तो एस्टॅब्लिशिंग सीन जबरदस्त झालाय। अशोकच्या आई बाबांच्या नात्यातला तणाव आणि त्यांच्यामुळे वैतागलेला मामा, पुढे आई बाबा आणि मामा यांच्या राग काढण्याचं एकमेव साधन बनलेला अशोक तो फार दबलेला आहे। त्याच्या मनात भीती वजा चीड आहे आणि हे सगळं दिग्दर्शकाने सुरुवातीच्या एका गाण्यात अतिशय व्यवस्थित दाखवलंय। त्यामुळे पुढे जाऊन राधाक्काचं अपार दुःख असलेलं आयुष्य अशोकवर परिणामकारक ठरतंय हा प्लॉट सांभाळणं दिग्दर्शकाला शक्य झालंय। टेक्निकल बाबीत चित्रपट खूप मॅच्युअर्ड आहे हे सांगायची तशी गरज नाहीये। चित्रपटात सुंदर वाईड अँगल्स वापरले गेलेत, ज्यामुळे या 72 मैल प्रवासाची रणरणती दाहकता स्पष्ट होते। स्मिता तांबे आणि ती 4 मुलं चिन्मय संत, चिन्मय कांबळी, श्रावणी आणि ईशा या 5ही जणांनी चित्रपटात आपल्या भूमिकांना उत्तम न्याय दिलाय। थोडक्यात काय तर हा चित्रपट एका अखंड दुःखाची गाथा सांगतो। असं दुःख जे पाहताच क्षणी अमानवी आहे असं वाटतं, परंतु माणूस हे दुःख भोगतोय म्हटल्यावर ते मानवी असल्याचा विश्वासही बसतो। आणि आणखी एक, हे दुःख कुठेही अनरिजनेबल किंवा कारणाशिवाय दाखवलंय असं नाहीये। या दुःखाला एका उत्तम कथानकाची जोड आहे। मी आधी सांगितलं तसं हा चित्रपट मेन स्ट्रीम कमर्शियल सिनेमा अजिबात नाहीये, परंतु तुम्ही हा चित्रपट पाहू शकता एका उत्तम कलाकृतीला दाद देण्यासाठी आणि एका व्यक्तीच्या दाहक वास्तवतेचे साक्षीदार होण्यासाठी। हा झाला माझा रिव्ह्यू, पण तुम्ही हा चित्रपट नक्की पहा आणि मला नक्की कळवा की तुम्हाला हा चित्रपट कसा वाटला ते। इतर मराठी चित्रपटांच्या अपडेट्ससाठी तुम्ही आम्हाला सबस्क्राईब करू शकता यूट्यूबवर। आमचा यूट्यूब ॲड्रेस आहे youtube/राष्ट्रीय तर हा होता आजचा रिव्ह्यू। नवीन चित्रपटांच्या रिव्ह्यूसोबत पुन्हा भेटू, तोपर्यंत टेक केअर।